विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीचे आय-एम-पी डेरिव्हेशन्स पाहिजेत. केमिस्ट्री आहे हा सब्जेक्ट, फिजिक्स नाहीये लक्षात घ्या. त्यामुळे भरमसाठ डेरिव्हेशन्स नाहीत. फार थोडे प्रश्न असणार आहेत. फार थोडे प्रश्न. ओके. बरं, एकाच मिनिटात द्या प्रश्न एकदाचा स्क्रीनशॉट काढून मोकळा होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी थोडंसं सरप्राईज आहे बरं का, लक्षात घ्या. तुमच्या नक्की फायद्याचा असणार आहे. त्यामुळे छोटासा व्हिडिओ मन लावून बघा. चला, आय-एम-पी डेरिव्हेशन्स मध्ये पहिला काय करायचं माहितीये का? तुम्हाला माहिती आहे सी-पी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि मोलार मास ऑफ सॉल्यूट म्हणजे M2 याच्यामधलं रिलेशन. हे वाटल्यास कॅपिटल M2 काढूया. ओके. M2 कुठले कुठले फॉर्म्युले आहेत काय आठवते तुम्हाला सांगतो. क्वेश्चन नंबर 1, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि मोलार मास ऑफ सोल्यूट याच्यामध्ये डेरिव्हेशन आहे. काहीच अवघड नाहीये रे, की डेल्टा टीबी प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी असतं. केबी हा कॉन्स्टंट असतो. मोलॅलिटी म्हणजे मोल्स अपॉन मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. मोल्स म्हणजे गिव्हन मास अपॉन आलं का मोलार मास, म्हणजे तिथं मोलार मास तुम्हाला मिळते. छोटंसं डेरिव्हेशन आहे. बरं, मग असा सेम क्वेश्चन, रिलेशन बिटवीन प्रेशर इन फ्रीजिंग पॉइंट आणि मोलार मास ऑफ सॉल्यूट. रिलेशन बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर अँड मोलार मास ऑफ सॉल्यूट आणि रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलार मास ऑफ सॉल्यूट. एक सारखे चार सोप्यातले सोपे प्रश्न आहेत. कराल? सरप्राईज आहे, थोडंसं आहे, समजून घ्या. थोडंसं बघा, लक्ष द्या. 4 प्रश्न झाले. क्वेशन 5 मध्ये अल्फा इक्वॉल्स टू I मायनस 1 अपॉन N मायनस 1. रिलेशन बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि आय म्हणजे कोण? वॅन्ट ऑफ फॅक्टर. एक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ मध्ये तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, लक्षात घ्या. आता हे लॉ लिहितोय मी, पण तुम्हाला इथं प्रूव्ह करायचं आहे, की के इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. त्याचबरोबर केबी इक्वल्स टू कोण आहे? अल्फा स्क्वेअर सी. क्वेश्चन 6, 6च म्हणूया आपण, एकसारखाच क्वेश्चन आहे तो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता क्वेश्चन 7, पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू किती? 14. हे काय सोपं डेरिव्हेशन आहे रे बाळांनो, याला काय अर्थ नाहीच आहे, पण सोपं आहे. हे, अर्थ नाही, एकदम चिल्लर आहे असं बोलायचं नाही आहे. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. क्वेश्चन 8, डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये रिलेशन, की डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. क्वेश्चन 9, वर्क डनचा फॉर्म्युला मायनस पी डेल्टा व्ही, थर्मोडायनेमिक्स. Question 10, W max, maximum work done, minus 2.303 nRT log to the base 10. Question 11, okay, integrated rate law, K equals to 2.303 upon T log to the base 10, A0 upon AT. Question 12, gas phase साठी 2.303 upon T log to the base 10, PI upon twice PI minus total pressure. ओके, 12 प्रश्न झाले. अरे खूप आहेत. अजून आहेत प्रश्न थोडेफार. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. एखाद दुसरा प्रश्न राहिला तर तुम्ही हे करा बरं का. मी काय अगोदर लिहून ठेवून वाचून दाखवलं नाही. मी आठवत असं लिहित गेलो, लक्षात घ्या. सांगू तुम्हाला, हाल्फ लाईफचं एक्सप्रेशन आहे. हे पण याचं प्रूफ येऊ शकतं 2. हे काय फार अवघड नाहीत रे बाळांनो. ह्याच्यातच एटीची व्हॅल्यू A0/2 टाकायची असते. A0 ला A0 कॅन्सल. लॉग टू बेस 2. 3010 त्याची व्हॅल्यू. ओके, मल्टिप्लाय करा. 693 प्रॉडक्ट ठरलेला आहे. ओके, क्वेशन नंबर 14. सरप्राईज द्यायची वेळ आलेली बरं का. 1च मिनिटाचा वेळ. क्वेशन नंबर 14 आठवा रे, आठवा. तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. रिलेशन बिटवीन एज लेंथ आणि रेडियस. सिंपल क्युबिक साठी, बॉडी सेंटर साठी, फेस सेंटर साठी. सिंपल क्युबिक साठी A इक्वल्स टू ट्वाइस आर असतं. फेस सेंटर साठी A इक्वल्स टू 2√2 आर असतं. आणि यासाठी R इक्वल्स टू √3/4 आहे. अरे पायथागोरस वापरून प्रूव्ह केलंय. सिंपल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी. सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर, फेस सेंटर. बॉडी सेंटर साठी 68% असते. फेस सेंटर साठी 74. यासाठी 52 समथिंग वगैरे काहीतरी असते. चेक करा बरं का. हे पॅकिंग इफिशियन्सी ह्याला डेरिव्हेशन म्हणत नाहीयेत, लक्षात घ्या. पण हे 2-2 मार्काचे तसले प्रश्न आहेत. होऊ दे 15, 16, 17 प्रश्न म्हणूया आपण. आता अजून मग तसे प्रश्न खूपच होतील रे. ओके, त्यामुळं जाऊ दे. ते 15 क्वेशन्स करा. थांबा 1 मिनिट, थांबा 1 मिनिट, थांबा. तर मी तुम्हाला सांगतो आता लगे हा क्वेशन नंबर 16 पण करायला लावतो. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर नाहीये डेरिव्हेशन, मला माहिती आहे. डायरेक्ट फॉर्म्युला तर आहे ना. काय? Z-X प्लस Y. क्वेश्चन नंबर 17. स्पिन ओनली, N इंटू ब्रॅकेट N प्लस 2. ओके. हे जाऊ दे, आता क्वेश्चन नंबर 17 पर्यंत तुम्ही करणार आहे मला माहिती आहे. सरप्राईज सांगतो.
पहिले जे इम्पोर्टंट डेरिव्हेशन्स होते की नाही, त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी फ्री कंटेंट म्हणून प्रोव्हाईड करतोय. सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर केमिस्ट्री डेरिव्हेशन्स हा व्हिडिओ फ्री कंटेंट तुम्हाला दिसेल. सगळं बघून टाका. त्यातले डेरिव्हेशन्स लिहा बाळांनो. 2-4 नाही, जास्त मार्काला हे प्रश्न आहेत. का? सांगतो. का? आणि ह्या 4 पैकी एक प्रश्न हा आला, प्रूव्ह दॅट तर ह्याच्यावरचं न्यूमेरिकल येते रे. इथंच मार्क झाले ना. ह्याच्यात पण लक्षात घ्या. हे नाही आलं, हे नाही आलं. पण त्याच्यावरचं न्यूमेरिकल आहे. पी-एच-पी-ओचे न्यूमेरिकल आहे. डेल्टा एच, डेल्टा यू सगळ्यांचे न्यूमेरिकल्स आहेत रे. फॉर्म्युले क्लिअर होतायत. सीईटीत 50 पैकी 1 प्रश्न विचारला जातो. लक्षात घ्या. फॉर्म्युला विचारला जातो. ठीक आहे मग. करताय छान अभ्यास. ऑल द बेस्ट. ओके. काय करणार तुमच्या लक्षात आलं का? प्ले स्टोअरहून सह्याद्री ट्युटोरियल्सचे ॲप डाउनलोड करा. संघर्ष बॅच त्यात ओपन करा. फ्री कंटेंटमध्ये जावा. फ्री कंटेंटमध्ये बघा. ओके. आणि तो व्हिडिओ बघा. ऑल द बेस्ट.